मगरीच्या जबड्यात जाऊन तिच्या दातातली फट शोधून आणलीस. महाराज, माझ्यासारख्या माणसासाठी तुमच्या डोळ्यात पाणी, आणखी काय हवं? अखेरचा मुजरा धनी. खामोश. राजे, या बाजी प्रभूचा अखेरचा मुजरा. ही केवळ घोडखिंड नाही, तुमच्या पवित्र बलिदानामुळे पावन झालेली पावन खिंड आहे. आणि तिकडे शाहिस्ते खान सगळ्या रयतेवर जुलूम जबरदस्ती करतोय. स्वराज्यातून आगीचे लोळ उठताय. म्हणूनच आता घाई केली पाहिजे. कोणीतरी बाहेरून येऊन आपल्याला वाचवेल या आशेवर न राहता आपणच वार करूया. पण म्हणजे नक्की काय करायचं? माईक आपल्या हेरांना पुन्हा पाळतीवर पाठवा. पुन्हा बारकाईनं तपासा. सिद्धीकडून कुठेतरी काहीतरी चूक झालेली असेलच ती शोधा. जी महाराज. अपनी अपनी फौज के साथ दिए गए ठिकानों पर पहरा दो. कितने दिन सिवा किले पर रहेगा? रसद खत्म होने के बाद उसे हमारे पास लाना होगा. हुजूर, ये सिवा बड़ा चालाक है, धोखेबाज है. हमारे अब्बा हुजूर को धोखे से ही मारा था. इसीलिए चौकन्ना रहो. जी हुजूर. अगर बदअमल हुआ तो हमसे बुरा कोई नहीं होगा. सोते हुए दिखे, लापरवाही की तो सीवा से पहले तुम्हारी गर्दन उड़ेगी. नहीं होगी हुजूर, नहीं होगी. चलो. राजे, तिकडनं मग ते पलीकडच्या अंगाने तिकट आले. बांधीत उतरलं का नाही? जाते तिकट. शाबास पठ्ठे, लाख मोलाचं काम केलंस. मगरीच्या जबड्यात जाऊन तिच्या दातातली फट शोधून आणलीस. काय झालं महाराज? पंत, आपल्या हेरांना एक अशी फट सापडली जिथं ना पहारे, ना मोर्चे, ना गस्त. आई भवानीनं अखेर उजवा कौल तिला म्हणायचा. अंधाराचा आणि पावसाचा फायदा घेऊन तिथूनच निसटता येईल. पण आधी सिद्धीची पूर्ण फौज बेसावत करायला हवी. पंत, आजच तुम्ही शरणागतीच्या वाटाघाटी करण्यासाठी सिद्धीकडे जा. हे काय होतं नी? सबूर. त्याला म्हणावं की जीवाची हमी दिली तर राजे लगेच हजर व्हायला तयार आहे. आणि सिद्धीकडून निघताना मात्र छावणीत बातमी पसरली पाहिजे की शिवाजी बिनशर्त शरण येणार. हंगाशी म्हणजे भर पावसात पहारा करण्याचं कठीण काम आता संपणार असं त्यासने वाटलं पाहिजे. म्हणजे आपोआपच येड्याचा पेट ढिला होईल. पण त्या सिद्धीच्या डेऱ्याकडे न जाता त्या फटीतून विशाळगडाकडे जायचंय. वा वा महाराज, वा वा. अगदी नवी शक्कल. पण ऐत्या वेळी शत्रूला सुगावा लागला तर? सिद्धीन फाजलची दिशा बोलवायला पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे की महाराज मुख्य रस्त्यानं पालखीतून येतात. म्हणजे आमच्या पालखी व्यतिरिक्त दुसरी एक पालखी सिद्धीच्या डेऱ्याकडे सोडायची? होय महाराज. आणि त्यात एक शिवाजी महाराज बी बसवायचे. काय बोलताय बहिरजी? जी महाराज. म्हणजे चुकून पालखी गनिमाला गावलीच तर नकली महाराजांची गावल आणि त्या दांडलीत आपण हितनं निष्ठून बी जाऊ. पर नकली महाराज बनणार कोण? म्या होतो. कोण? शिवा काशिक? पुरेची शिवा, अरे हे जोखमी जगा. चुकून पालखी हाती लागली तर त्या पालखीचा मार्ग थेट स्वर्गलोकी जातो. बघा महाराज, फक्त तुमचं नाव लावलं तर मला स्वर्ग लाभणार. एवढं भाग्य माझं. अरे कुठल्या मातीचा बांधलाय शिवा?
तुझ्यामुळं आम्ही सुटू पण तू अडकशील. अशी कामगिरी कोण सोडेल महाराज? स्वराज्याच्या कामासाठी आई भवानीनं माझी निवड केली आहे. शिवा, लेका बढती मिळाली ना तुला. आम्ही मातूर कमी पडलो, राजांना नाही राखता आलं आम्हाला. नाही रायाजी, अरे पन्हाळ्यावरून निघाल्यानंतर राजांना विशाळगडाकडून येण्याचं शिवधनुष्य तुम्हालाच पेलायचंय. इथून निघाल्यावर विशाळगडाखेरीज थांबता येणार नाही. जवळजवळ 22 कोसांचं अंतर कसं पार करणार? ते काम माझ्याकडे लागलं महाराज. बाजी महाराज, स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवावर तुळशीपत्र ठेवायला तयार झालेले हे निष्ठावंत वीर बाजी प्रभू देशपांडे, शिवा काशीद, रायाजी बांधन, कोयाजी बांधन आणि अनेक मावळे स्वराज्याच्या यज्ञात स्वतः समिधा बनून जळायला तयार झाले. धन्य धन्य त्या स्वराज्य निष्ठेची. बघू शिवाजी कसा दिसतो ते. वा, खूपच सुंदर. आता अस्सल शिवाजीचं चिलखत देतो तुला. महाराज, लय झालं. हेच ओझं कसं सोचतंय माझं मला ठाव आहे. आता हा भवानीचा प्रसाद गळ्यात घालू म्हणतोय. माझी तेवढी लायकी नाही महाराज. शिवा, हे खरं लेणं भवानी आईचा प्रसाद, त्याला नाकारू नकोस. तरी पण महाराज, नग ना. अरे असला कसला रडका शिवाजी. चल पुढे ये. हा, कोण म्हणतं शिवाजी रडका आहे म्हणून? महाराज, माझ्यासारख्या माणसासाठी तुमच्या डोळ्यात पाणी, आणखी काय हवं? तुमच्या डोळ्यातून पडलेल्या एकेका थेंबासाठी एक मरण पत्करण न्या. भवानीची शपथ आहे धनी. पुसा ते डोळं, पुसा ते डोळं. मुजरा महाराज, चलावं. सगळी तयारी झाली. ठीक आहे, आम्हीही तयार आहोत. महाराज, म्हणजे शिवा तू? होय होय, हुबे हुब महाराजांकडे दिसतोय का नाही? हा, पण एवढ्या ढिल्या अंगानं महाराज पहिल्यांदाच उभं राहिल्यात. चुकलं चुकलं चुकलं. क्या सोच रहे हो रुस्तम? शिवा कुछ दगा तो नहीं करेगा? हमारे कदमों में पेश होने के अलावा अब उसके हाथ में कुछ भी नहीं है रुस्तम. अब इंशाल्लाह फतेह हमारी है. अब तुम तैयारी करो अपने शाही स्वागत की. बादशाह सलामत तुम्हारी सरफराजी करेंगे, जागीर बख्शेंगे. हुजूर, 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 शिवाजी भाग रहा था, शिवाजी भाग रहा था. क्या क्या मतलब? रास्ते से उतरती हुई पालकी का हमने पीछा किया और सबको गिरफ्तार करके यहाँ लाया है. शाबाश, हाजिर करो सबको. क्यों राजा भाग रहे थे? कोशिश करके देख रहे थे. कहाँ भागने वाले थे? पूरा इलाका तो हमारा है जोहर.
शेर की मर्जी कहीं नहीं जाता। बदतमीज, हमारी अजमत शाही को ललकारने वाले मनाऊं किस मामूली। खामोश, इज्जत से बात कर। हम तेरे जैसे सरदार नहीं, राजा है राजा, और वो भी खुद के दम से बने हुए, तेरी बादशाह की मेहर नजर से नहीं। कहाँ है सीमा, कहाँ है? ये देखो फाजल खान, ये सीमा नहीं है। क्या? हाँ, ये सीमा नहीं है, हमने देखा है उसे। तो फिर ये कौन है? या देहाला शिवा काशीद म्हणतात। शिवाजी महाराज तर कधी जिंकणार नाही सकले। आता तुम्ही बसा, बॉम्बा मारत। माझ्या चलाख राजानं मात दिले तुला। अब जाओ और दिखाओ सबको, माझ्या महाराजानं आदिलशाही के गाल पे मारा हुआ तमाचा। दगाबाज, हरामखोर, या राजे सोंगातलं का होईना, पण शिवाजी चालू। बस या शिवाच्या जीवाचं सोनं झालं। अखेरचा मुजरा धनी खामोश। सोंगातला झाला म्हणून काय झालं? शिवाजी कधीच पालथा पडणार नाही। फाजल, पीछा करो दुश्मन का। जी हुकुम, चलो जल्दी चलो। बंदी घेऊन पुढे व्हा, आम्ही इथेच थांबतो। नाही नाही बाजी नाही, तुम्हाला सोडून आम्ही कुठेही जाणार नाही। महाराज, जीवाची बाजी लावून तुम्हाला इथवर आणलं ते यासाठी नाही। वेळ ओळखा राजे, अवघा मराठी म्हणून स्वराज्याचं स्वप्न पाहतोय तुमच्या रूपात। तुम्हाला काही झालं तर अवघी मराठेशाही वाहून जाईल महाराज। नाही नाही बाजी नाही, आमच्या भावंडांना सोडून आम्ही जाणार नाही। महाराज, वेळ घालवू नका। वडीलकीच्या नात्यानं सांगतोय असं समजा। आमचं नाव या कोरखिंडीतच कोरलं जाणार आहे। पांडुरंगाबरोबर जसं त्यांच्या भक्तांचं नाव जोडलं जातं, तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाणार आहे। अहो, केवढं मोठं भाग्य आमचं। आता हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची पंढरी। तुम्हा सर्वांना मरणाच्या दारात सोडून कुठल्या तोंडानं आऊसाहेबांसमोर जाऊ? स्वतःच्या प्राणासाठी स्वार्थी होऊ म्हणताय? हो महाराज, कारण लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे। तुम्हाला राखता नाही आलं तर आम्ही मासाहेबांना काय तोंड दाखवणार? तुम्हाला शपथ आहे राजे, निघा। बाजी शंभू महादेवाची शपथ आहे, आपण पुन्हा भेटणार आहोत। बाजी, आपण पुन्हा भेटणार आहोत। होय राजे, होय। विशालगडावर पोहोचताच तोफेचे 5 बार द्या राजे। तोपर्यंत या गोडखिंडीत गनिम अडवून ठेवतो महाराज।
सुखरूप ठेवण्याचं काम जगदंबेनं आपल्यावर टाकलंय. एकही शत्रू पुढे सरकता कामा नये. खेचून टाका त्याला. हर हर महादेव. हर हर महादेव. वो देखो करीम शाह, पकड़ो उनको. बच कर जाना चाहिए. चालीस जख्म है बदन पर, फिर भी डटे हुए हैं. सच कहते हैं मराठे, ये झुकते नहीं, रुकते नहीं, थकते नहीं और हटते भी नहीं. ये क्या दुश्मन की तारीफ कर रहे हो? ये तो है ही काबिल तारीफ, लेकिन है तो हमारा दुश्मन. चलो मारो मारो, चलो मारो. तोफ झाले काय? नाही जी, अजून नाही. तोफ अजून नाही झाले. माझा राजा अजून गडावर पोहोचलेला नसताना साक्षात यमदूताला माझे प्राण घेण्याची परवानगी नाही. माझे राजे गडावर पोहोचले. राजे या बाजी प्रभूचा अखेरचा मुजरा. राजे या बाजी प्रभूचा अखेरचा. बाजी, रायाजी, कोयाजी, तुम्ही या घोर खिंडीत तब्बल 12 घटिका शत्रूशी झुंजत राहिला. सर्वांगावर जखमा घेत हसत हसत या मातीत लीन झाला. तुमच्या जाण्यानं स्वराज्याचं कधीही भरून न येणारं नुकसान झालंय. स्वराज्य उभं आहे ते आमच्यामुळे नाही, तुमच्यासारख्या स्वामीनिष्ठ प्रामाणिक बहादुरांमुळे. बाजी, जोपर्यंत हे चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हा मराठी मुलूक अभिमानानं तुमचं नाव घेऊन मानाचा मुजरा घाले. पावन खिंड. छत्रपती शिवाजी महाराज
विरुंडन नागरिक सहकारी मंडळ आलेल्या सर्वजण भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळाचा यंदाचा जीवन देखावा पावलखिंड हा आपला अभिप्रायाने जरूर नोंद करावा. आपला अभिप्राय हा मंडळासाठी अमूल्य आहे.